हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपला विषय आहे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतराचा सराव करत असताना आपल्याला ना एक वाक्य रूपांतर आल्यानंतर थोडीशी गडबड होते आपली. ती म्हणजे उद्गारार्थी वाक्य तयार करा. उद्गारार्थी वाक्य तयार करताना आपल्याला काही नियम आहेत. त्यासाठी आपण एक छोटंसं वाक्य घेतलेलं आहे. ते वाक्य वाचा पाहू. ती इमारत खूप उंच आहे. ती इमारत खूप उंच आहे. हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला मी इथे डॅश केलेले आहे बघा खूप. वाक्यामध्ये ना विशेषणयुक्त शब्द येतात. आता विशेषणयुक्त शब्द म्हटल्यानंतर मी थोडक्यात लिहिले खूप, भरपूर, बरेच, भला यासारखे शब्द येतात. नियम काय आहे, या शब्दांच्या ऐवजी आपण किती या शब्दाचा वापर करायचा आहे. दुसरा एक छोटा नियम आहे, त्यामध्ये विशेषणयुक्त शब्द जिथं आहे त्या शब्दाच्या ऐवजी किती शब्द वापरायचा आणि तिथून वाक्याला सुरुवात करायची. आणि त्या वाक्याला सुरुवात केल्यानंतर इथं संपला, मग पुढचं राहिलेलं घ्यायचं. किती उंच आहे ती इमारत, एवढं वाक्य लिहिलं आपण. मग त्यानंतर तिसरा नियम लागू होतो, तो म्हणजे वाक्याच्या शेवटी उद्गारवाची चिन्ह जो आहे हा द्यायला विसरायचा नाही. नाहीतर तुम्हाला एक काय 0 मार्क द्यायला सुद्धा विचार करावा लागेल. हा लक्षात ठेवा, म्हणजे तो नाहीच समजायचा तुम्ही मार्क. अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात उद्गारार्थी वाक्य तयार कसं करायचं याचे नियम. आता याच्यानंतर आपण उदाहरण पाहतो. हा समजलं सगळ्यांना? ठीक आहे.